प्रत्येक शहराला एक सावली असते, पण काही सावल्या इतक्या मोठ्या होतात की त्या इतिहासच बनतात. कराचीच्या या हृदयात आहे लियारी. फुटबॉल, गरिबी आणि रक्ताने माखलेली जमीन. ही गोष्ट आहे एका अशा मुलाची जो या गल्लीमध्ये मोठा झाला आणि एक भीतीचं नाव बनलं. ही गोष्ट आहे रहमान डकेत याचं. लियारी केवळ एक परिसर नव्हता, एक मोठी बस्ती आणि एक स्वतंत्र जग होतं जिथे सरकार पोचू शकले नाही. तिथे ताकदीने आपली जागा निर्माण केली. 1975 साली याच लियारीमध्ये जन्म झाला रहमान डकेत यांचा. त्याने गुन्हा निवडला नव्हता, गुन्हाच त्याची वाट पाहत होता. रहमानचं कुटुंब आधीपासूनच अवैध धंद्यामध्ये गुंतलेलं होता. ड्रग्ज, शस्त्र, तस्किरी. ज्या वयात मुलं खेळ शिकतात त्या वयामध्ये रहमानने जगण्यासाठी हिंसा शिकली. फक्त 13 वर्षाचा असताना त्याने पहिली हिंसक गुन्हा केला. त्या दिवसापासून लियारीने त्यांच्याकडे मुलासारखं पाहिलंच नाही. रहमान सामील झाला लियारीतील कुख्यात गँगस्टर हाजी लल्लू यांच्या टोळीत. तो सर्वात ताकदवान नव्हता, पण तो सर्वात निर्भय होता. 2001 मध्ये हाजी लल्लू अटकेत गेल्यानंतर रहमानने परवानगीची वाट पाहिलीच नाही. त्याने सत्ता हस्तगस्त केली आणि तेव्हाच त्याला एक नाव दिलं, डकेत. खंडणी, अपहरण, ड्रग्जचा व्यापार. रहमान डकेतने भिंतीवर उभं केलेलं साम्राज्य उभारलं. लोक संरक्षणासाठी पैसे देत नव्हते, ते जिवंत राहण्यासाठी पैसे देत होते. अनेक कथा पसरल्या. काही इतक्या भयानक होत्या की त्यांची खात्रीही नकोशी वाटावी. असंही म्हटलं गेलं की त्याने स्वतःच्या आईची हत्या केली. पण लियारीची दुसरी बाजूही होती. काहींसाठी रहमान फक्त गुंडा नव्हता, तो मदत करणारा होता. फुटबॉल संघांना मदत, गरिबांना आधार. नायक की खलनायक, लियारीमध्ये उत्तर स्पष्ट नव्हतं. लवकरच गुन्हेगारी आणि राजकारण एकत्र आलं. रहमानचा संबंध पीपल्स अमन कमिटीशी जोडला गेला. सत्ता आता फक्त गल्लीपुरती राहिली नव्हती, पण जेव्हा गुंड राजकारणात येतात तेव्हा अंत अधिक रक्तरंजित असतो. 9 ऑगस्ट 2009 पोलीस कारवाई, गोळीबार आणि लियारीवर राज्य करणारा माणूस जमिनीवर कोसळला. शांतता फैलली. रहमान डकेत ठार झाला. वय फक्त 34 वर्ष. त्याचा अंत झाला, पण हिंसा थांबली नाही. इतरांनी जागा घेतली. रक्तपात सुरूच राहिला. ही गौरवगाथा नाही, ही एक चेतावणी आहे. जेव्हा गुन्हा सत्ता बनतो तेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होतं. हिंसा कोणालाही वाचवत नाही, गुन्हेगारालाही नाही.